आले आले रथ पलवतात ना असला. चला आमची शेपाटणी निघते. आणि आता मी हरवलोय. माझे मित्र आहेत ते कुठं सापडत नाहीत. एवढ्या रथात गर्दी आहे. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलवरती. माझं नाव निखिल सकपाळ आणि इकडे बघतोय. नमस्कार नमस्कार. दादा पहाटे भेटलेला आहे. 4 वाजता पोहोचलो इकडे 3:30ला. आणि जॉन्टी भाऊ आपला भाऊ जॉन्टी भाई जॉईन झालेत. काल आपली व्हिडिओ नैवेद्याची होती, पण आज पहाटे आम्ही महालक्ष्मीच्या रथयात्रेला चाललोय. आणि ही यात्रा दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला असते. आणि आज चंद्रसूर्याच्या साक्षीने रथ उठणार आहे. ती बघायला मजाच येते. पण पहाटे लवकर का जातोय? कीर्तन गोंधळ असतो, त्याच्यानंतर रथ उठतो. मजा असणार आहे. चलो जाऊया ना. मस्त मजा येणार आहे. पहाटे सकाळी लवकर उठून सर्वप्रथम केळशी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरव यांचं दर्शन घेतलं. त्यानंतरला महालक्ष्मी मंदिराकडे निघाले. मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच देवीचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा परिसर फिरलो. आणि सकाळी पुन्हा एकदा या मंदिरात यायचं होतं म्हणून लवकर उठलो. कीर्तन 3 वाजल्यापासून चालू होतं. आता वाजलेत बघा 4:45. आतमध्ये बराच पब्लिक आहे, बाहेर बराच पब्लिक आहे. कोणाला हा आहे ना, हा परिसर पूर्ण भरेल. आता आतमधला तर भर नाही पूर्ण. इकडून आतमध्ये जायला जागा नव्हती म्हणून मागच्या साईडने जातोय. बघूया जागा भेटते काय. गोंधळ आणि कीर्तन ऐकायला आणि बघायला खूप भारी वाटतं. अनुभव हा अविस्मरणीय असतो. सकाळी 3 वाजल्यापासून लोक येतात. बघा तुम्हाला मंदिराच्या बॅक साईडून आलोय. माहिती नसल्यासारखं करू नका, तुम्हाला सगळं माहिती आहे. हे सगळं अनुभव तुम्हाला व्हिडिओमार्फत थोडक्यात दाखवत असेल, पण तुम्हाला जर पूर्ण अनुभवायचं असेल तर इथे तुम्ही सगळ्यांनी नक्की या. आतमध्ये गोंधळ कीर्तन झाला, बाहेर पब्लिक दाखवलं तुम्हाला किती आहे तो.
5:30 वाजलेत. फुल क्राऊड झालेला आहे. बघताय मागून पुढून सगळीकडे. आता थोड्याच वेळात चंद्र सूर्याच्या साक्षीने रोज उठेल. एक माहोल असतो जबरदस्त, बघायला भेटेल बघा. आले रथ पलवतात ना असला. चला आमची शेपाटणी निघते मागणं. आणि आता मी हरवलोय. माझे मित्र आहेत ते कुठं सापडत नाहीत. एवढ्या रथात गर्दी आहे. अजून संध्याकाळी बघायला ना तर अजून गर्दी. आत्ता सकाळच्या वाजले बघा फक्त 6:45. ही गर्दी आहे. ही शान आहे. केळशी गावातून, पंचक्रोशीतून, अकोली तालुक्यातून, रत्नागिरी जिल्ह्यातून, मुंबई पुण्यातून लोक येतात बघायला. हा माहोल, हा अनुभव बघायचा असेल तर पुढच्या वर्षी तुम्हाला यायला लागेल. चला प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रसाद असते. खांदा लावून पोरा दमले. ते चाय पिया आले. सगळी घामाटलेत. हा दमली तो एका साईडने वाढता हो रे. हा नाही येणार मी. मला वळला होता काय बघ. हो भाऊ
खांदेकरी सगळे भेटतील इथं. जास्त चहा पिते याचा काढून ठेवा. सगळा ओला केला हो. भरपूर. हा मला नाही सध्या विश्रांती. रथ बसलाय ना किती वेळ? अर्धा तास. तोपर्यंत परत चार्ज व्हा. ए तू खांदा का नाही लावत? बाईनं नावं सांगी ना खांदा लावायचा. काय देवळामध्ये बघतं ना हा त्या बघितलं की हा सारखा भेटू बघतो. प्रसादीला जाम वाजतायत. वा नमस्कार. बसले तिथं ओळखलं का तिथे झालेलं ना असं वाटतं ना. तुमचंही घर आहे का? प्रत्येकाने प्रसाद नवीन मिळते. प्रत्येकाच्या घरी काही ना काही नवीन असतं. कुठे भुईशेंगा, शेंगा खाल्लेल्या, कुठे लाडू, कुठे चिक्की, तर कुठे चॉकलेट, कुठे सरबत, कुठे चाय. सगळ्यांकडे नवीन नवीन काही ना काही. म्हण्या भाऊ नमस्कार. नमस्कार. कांदा नाही लावला दुपारून लावायला बघितलं ना किती माणसं आहेत. चला सतीदा सकाळी आला. झोप नसेल ना? हा? झोप नसेल ना? मगाशी जसं डुलक्या घेत होतो मी. हा काय झोप, गाडीतली झोप ती चिटपुटी झोप असते ना. पण अनुभव कसा आहे ना हा अनुभव एकदम भारी. म्हणजे लहानपणीच्या माझ्याकडे आठवण येत नाही इकडच्या. होय. आम्ही आता एवढं लवकर नाही यायचो. हम्म. 10च्या नंतर यायचो. दुकानात लागले असतात तेव्हा. तर तिथे बसलेला असतो. हा उचलतात नंतर Actually 1:30 वाजता दुपारी. हा अनुभव घ्यायचा तर 3 वाजल्यापासून घेतला पाहिजे. दुपार रात्रीपासून आले पाहिजे. म्हणजे अनुभव हा वेगळाच आहे. म्हणजे वर्षभर त्या गोष्टीचा अनुभव वाट बघायला लागते आणि लोक लांबून लांबून येतात येतात. त्या आणि देवीच्या उत्सवासाठी. खूप गर्दी असते. म्हणजे आता इथले इथले ह्या पूर्ण इकडची लोक सगळी बहुतेक बरीच मंडळी बाहेर गावी आहेत. म्हणजे सेटल आहेत बाहेर, पण इकडे येतात यात्रेसाठी दररोज. ॲक्च्युली रथ दापोली तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी आहेत. आमच्या मुरुडला पण आहे, वेळासला आहे, बऱ्याच ठिकाणी आहेत. काय आता मधली मला गावांची नावं नाही आठवत आहेत जिथे रथ असतो, पण आहेत. प्रत्येका ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे आणि वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यात तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतं. आज केळशीगावची जी प्रथा परंपरा आहे ती अजून अशीच टिकून आहे आणि खास करून जुन्या परंपरा टिकवल्यात ना. जो पारंपरिक पोशाख असेल, सांस्कृतिक वारसा आहे केळशीगावला. बरोबर, तो आजकाल अपग्रेड माणूस होतो तसं आपण इझिली काही गोष्टी करायला बघतो. सोपं होतं म्हणून आपण जुन्या चालीरीती अशाच थांबवतो किंवा काहीतरी शॉर्टकट करायला बघतो. पण इथे शॉर्टकट नाही. केळशी निमशहरी असं गाव आहे. म्हणजे सगळं म्हणजे 18 पकड जाती आहेत. आणि प्रत्येक वाडीला, प्रत्येक समाजाला वेगवेगळी कामं वाटून दिलेली. आता देवळाच्या इथं पण मांडव घालण्याचं काम वेगळं, जेवण करण्याचं काम वेगळं. इथे सगळं ना, इथली घडी मेळ व्यवस्थित बसवलेला आहे. सिस्टमॅटिक पूर्वीपासून पूर्वीपासून आहे आणि प्रत्येकजण प्रामाणिकपणे काम करतो. आता हा रथोत्सव आहे. तुम्ही गणपतीला याल तर पलिता किंवा गोविंद्याला याल तेव्हा गोविंदा कसा निघतो, जबरदस्त माहोल असतो. हे कसं लोकांपर्यंत तेवढं पोहोचलं नसेल. आता सोशल मीडिया वगैरे आहे, हां त्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे करतो तर माहिती पडतं. केळशीवरती पुस्तक पण आलंय. होय आता मूवी सुद्धा शूट झालाय. त्याचा कधी रिलीज माहीत नाही, पण सांस्कृतिक वारसा आहे. साडेनऊ वाजता रथ सकाळी बसतो. त्यानंतरला दुपारच्या नंतरला उठतो. आता फाटाकडे वाजतात उठला आहे. आता कपडे चेंज केलेले आहेत. पण जो पावसाने जो वाटवला आहे मला, पावसाने सगळं वलं करून टाकला. हा आता निंबार नाही, आता सगळं आगोड झाला आहे. दुपारचे वाजले 2:30, कडक ऊन पाहिजे तिथं. आता संध्याकाळचे असं वाटतंय 5:30-6 वाजलेत, एवढा आगोड. म्हणजे आज यात्रेच्या निमित्तानं पाऊस पण आहे. चला आता खाली दुकानं बिकानं सगळा बाजार झाला असेल. जाम मजा. अरे याला पण खांदा लावायला हवा जरा.
देखील आमची व्हिडिओ बनवत अजून अरे मालक रथ थांबला आहे बहिरी देवळाच्या इथे. आता इकडं काय चालू आहे? स्टॉल लागले, शॉपिंग यात्रा. काय बरं ना? मस्त. आम्ही तुझे व्हिडिओ भरपूर बघतो. आज मी प्रत्यक्ष बघितली. आपण फोटो काढूया. हा तुझे ब्लॉग भरपूर बघतात. सुजलास शालपाट्या निघाले एकदम शालपाट्या निघाल्या. मी 5 मिनिटं घातला फक्त. माझ्या कांदा निघाला. पण खरंच मानलं पाहिजे केळशीकरांना, जे कांदा देतात रथाला. आई शपथ मला वाटलं, मी पहिल्यांदा कांदा घातला पण मला वाटलं की ठीक आहे सगळेजण घालतात तर थोडा हलका असेल, पण जेव्हा कांदा लागतो फापल दे पण ही मजाच वेगळी आहे. आणि कांदा लावणं म्हणजे एक देवीचा आशीर्वाद आहे आणि तो घेतात. आता उद्या भेटेल तो आशीर्वाद. मला एवढं नाही पण ठीक आहे, थोडं जाणवत आहे. दिवसभर अजून त्यांचा किती होता? आताचा अजूनच देवी पळवतील ना तेव्हा तो आणि शेताडी आहे ना ती साफ केलेली नाही, अजून रमटवतील. काय दुर्ला आणि काय मजा. यावेळेस रथ आहे ना देवळाच्या इथं जातो, यावेळेस जरा लेट झालं. सगळेजण या शेताच्या परिसरात आहे. इथं आहे ना रथ येईल, त्यानंतरला देवी पळवतील, त्याच्यानंतरला रथावर गुरव चढतील आणि तिथून जो रथ असा नेतात ना नजाराच भारी ना. परत लावणार आहेस ना कांदा तर धुरला पाडतील तिकडं. हा बघा असं खडबडीत आहे. हा इकडचं कायच नाही, तो पलीकडचा आहे ना तिथं तर गच्चड जाली बिली आहे, काटं बिटं आहेत. सगळी पोरा रथ घेऊन त्यात जातील. अशी मजा असते, जल्लोष असतो. पण रथ एवढा जड आहे ना, तो जेव्हा देवी जाईल तेव्हा अजून रथ जड होतो. देवी बघा पळवतील. आपण जाणार नव्हतो आणि आहे
ही प्रसाद आणि जेवढी पडतील तेवढी घेतात, गोळा करतात. चला उचला उचला. रात्रीचे 8:30 पावणे 9 झाले रथ खाली बसेपर्यंत. त्याच्यानंतरला जो भुईमुगाचं जे शेंगा होत्या तो प्रसाद म्हणून सगळीकडे फेकले जातात. मग ते सगळेजण उचलतात. एक वेगळा अनुभव आहे. आणि हा अनुभव पाहण्यासाठी आता थोडक्यात सांगतो की तुम्हाला केळशी गावामध्ये उत्सवाला यावं लागेल, जो हनुमान जयंतीच्या दिवशी असतो आणि त्याच्या आदल्या दिवशी महाप्रसाद असतो. सो मी यावर्षी अनुभवला. 2022ला आलेलो, त्याच्यानंतरला 2-3 वर्ष पुन्हा गॅप आलेली, कारण नाटक आपण करत असतो त्याच्यामुळे नाटकाचे प्रयोग होते त्यावेळेस. आता बघू, दरवर्षी येण्याचा प्रयत्न असेल, पण पुढच्या वर्षी काय नाटक नमन असेल तर काय, जर नसेल तर मी नक्कीच येणार पुन्हा एकदा. सो खूप छान अनुभवायला मिळतात ह्या गोष्टी आणि ह्या बारकाईने अनुभवलं ना की अजून आपला ज्या आयुष्यामधले जे आनंदीचे क्षण असतात ते आपण ओळखू शकतो. सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.